हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण रात्रीची शिल्लक चपातीपासून एक मस्त असा पदार्थ पाहणार आहोत. तर हा पदार्थ म्हणजे आपल्या टिक्की बनवणार आहे मी इथं. तर एकदम मस्त बाहेरून क्रिस्पी आतून मऊसूद अशा ह्या तयार होतात. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा मी रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिले आहेत तर याचे छान असे तुकडे करून घेते. तर आपल्याला हे चपातीचे सर्व तुकडे करून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता आपण हे चपातीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान असे बारीक फिरवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा मी एका बाउलमध्ये हे तुकडे काढून घेते. याच पद्धतीने मी हे सर्व चपातीचे तुकडे करून घेणार आहे. तर आपल्याला यामध्ये एक उकडलेला मोठ्या साईजचा बटाटा घेऊन तो मी खिसून घेतलेला आहे. एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. गाजर, काकडी, शिमला मिरची, तुम्हाला जे आवडतील भाज्या त्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. तर इथं मी भरपूर अशी कोथिंबीर घेऊन आता इथं हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं वाटण घातलेलं आहे. 1 चमचा भरून हे वाटण घातलेलं आहे मी. तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून धना पावडर घालायची आहे. इथं अर्धा चमचा गरम मसाला घातलाय मी आणि इथं अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे इथं मी अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. तर इथं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे मी 3 चमचे. तर कॉर्नफ्लॉवर घातल्याने आपल्या या टिक्कीला मस्त असा बाहेरून क्रिस्पीपणा येतो. त्यासाठी इथं कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथं चपातीमध्ये मीठ असतं त्या अंदाजानुसार आपल्याला इथं मीठ वापरायचं आहे. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर हाताने मी हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेते पहा. तर या टिक्की तुम्ही एकदा नक्की करून पहा. मुलांना वेगळं काही दिसलं तर मुलं खूप आवडीनं खातात. तर इथे पहा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी यामध्ये. अगदी 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. पाणी खूप घालायचं नाही. तर पाणी घालून परत एकदा मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे पहा आता मी हाताला थोडंसं तेल घेऊन हातावरती आपल्या ह्या टिक्की छान अशा बनवून घेणार आहे. तर या पद्धतीने मी हा सर्व टिक्की बनवून घेणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे पहा या पद्धतीने मी हा सर्व टिक्की बनवून घेणार आहे. आता तुम्ही याला दुसराही आकार देऊ शकता. तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही इथं देऊन तळू शकता. तर इथे पहा आपल्या या सर्व टिक्की मी बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने. तर 4 चपातीमध्ये माझ्या ह्या 15 ते 20 इतक्या टिक्की तयार झालेल्या आहेत. तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवणार आहे. तर गॅसवरती मी कढई तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल वतून घेतलं की तेल आपलं छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला ह्या टिक्की सोडून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा मी फोर्कच्या मदतीने व्यवस्थित ह्या उलटपलट करून घेते. तर आपल्याला ह्या मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत. खूप मोठा गॅस करायचा नाही. तर मोठ्या गॅसवरती जर तळल्या तर ते आतून कच्च्या राहतील आणि बाहेरूनच फक्त करपतील. त्यासाठी मीडियम गॅसवरती छान अशा खरपूस रंगावरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा आपल्या टिक्की मस्त अशा खरपूस रंगावरती तळून घेतल्यात. तर मी एका चाळणीमध्ये त्या काढून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेलसुद्धा निघून जातं. तर इथे पहा मी या सर्व टिक्की या चाळणीमध्ये काढून घेते. तर याच पद्धतीने मी दुसरीही बॅच अशीच तेलामध्ये सोडून घेणार आहे. आता ती सुद्धा आपली छान अशी खरपूस रंगावरती तळून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की
ह्या टिक्की बनवून पहा, खूप मस्त टेस्टी तयार होतात आणि मुलांना वेगळं काहीतरी दिसलं तर ते मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात. तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.